आता कार्तिकने बघा खमंग ढोकळा बनवलेला आहे, छान बनवलेला आहे. त्याला खूप शौक आहे अशा वस्तू बनवायच्या. बघा खूप मस्त बनवलेला आहे. हो चांगला झाला ना तो. छान तयार झाली आहे राजस्थानी बंगाई. फिटिंग केली आहे याची कार्तिकने. आणि हे 7व्या महिन्याचे जे ऑर्डर येतात त्यासाठी देतात. लागलं तर सांगाल ना अमरावती शहरामध्ये 7व्या महिन्याची डोहाळे जेवणचं वगैरे साठी हे इव्हेंटचे प्रोग्राम घेतो. खूप छान सगळंच डेकोरेशन आहे, नामकरणचं वगैरे सगळंच. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कशा आहात तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा. चला मी पण ठीक आहो. औषधी माझ्या चालूच आहे. आता वाजले आहे 5. आम्ही आता देवीच्या दर्शनाला जात होतो, अंबादेवीच्या. पण अचानकच कार्तिकला वेळेवरच ऑर्डर आला तर तो गेलेला आहे बलून एंट्रीचा. तर तो गेलेला आहे, त्यामुळं आम्ही कॅन्सल केलं जायचं. आणि नंतर मग रात्री आला की खूप थंडी वगैरे राहते. अमरावतीमध्ये भरपूर थंडी आहे. दिवसभरच मी स्वेटर घालून राहते, सॉक्स वगैरे पायात घालून राहते, कारण इथे भयंकर थंडी आहे अमरावतीला. आज हा पाळणा आणलेला, त्या दिवशीच आणला होता पाळणा, पण आज मिस्त्रीला आणून तो तयार केलेला आहे. कारण फोल्डिंगमध्ये आलेला होता, वेगवेगळे पार्ट आणले होते. तर आज मिस्त्रीला आणून हा पाळणा तयार झालेला आहे. छान आहे, राजस्थानी पाळणा म्हणतात. खूप मस्त आहे हा पाळणा. आमचा आता चहा पाणी वगैरे झालेला आहे.